श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे नालासोपारा वेस्टला फुलोरे गावामध्ये वाघोली येथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये. ह्या मठाच्या आजूबाजूला 4 भव्य अशी मंदिरं आहेत. शनी मंदिर, संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, इच्छापूर्ती भूमिगत श्री गणपती मंदिर आणि त्याचबरोबर स्वयंभू श्री अमरेश्वर महादेव मंदिर, संत श्री बाळूमामा यांचं मंदिर आहे. तर आता आपण मेन श्री स्वामी समर्थ मठ फुलोरे वाघोली इथे एंट्री करणार आहोत. मंडळी इथे येण्यासाठी नालासोपारा वेस्टवरून ऑटोनी तुम्ही वाघोली इथे येऊ शकता. श्री स्वामी समर्थ मठ फुलोरे वाघोली. मी विरारवरून इथे आलेली आहे आणि आज दत्त जयंती आहे. हार, ओटणपोळी, प्रसाद असं घेऊ शकतो. मंदिराचा गाभारा तुम्ही बघा, केवढा भव्य असा हा गाभारा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. तर मंडळी या मठाचे विश्वस्त श्री जयवंत नाईक आता आपल्याला या मठाविषयी माहिती देणार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ऍक्च्युली हा मठ आहे वाघोली गावामध्ये आहे आणि नालासोपारा पासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे. नालासोपारावरून तुम्ही येत असाल तर त्याला 5 किलोमीटर येत असाल तुम्हाला ऑटो रिक्षा प्रायव्हेट केली तर तुम्हाला 150 रुपये होईल आणि शेअरिंग केली तर 20 रुपये पर पर्सन येऊ शकता. नाक्यावर उतरला तर 20 मिनिटात चालत तुम्हाला इथे येऊ शकता. आणि हा मठ आम्ही 2 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी ओपन केलेला आहे. हा भव्य मठ आहे. आजूबाजूला खूप निसर्ग चांगला आहे. तुम्ही आलात तर तुमच्या फॅमिली बरोबर पूर्ण दिवस धार्मिक पिकनिक होईल तुमची. बाजूलाच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. येताना रस्त्यात तुम्हाला आमची गावची ग्रामदेवता वागेश्वरी माता याचं दर्शन होईल आणि तिथूनच 1 किलोमीटर अंतरावर शनीचं देव आहे आणि शनीच्या देवळाच्या बाजूलाच बाळूमामाचं पण मंदिर आहे. त्यामुळे वाघोली हे तीर्थक्षेत्र तुम्ही बघू शकता आणि पूर्ण दिवस तुमचा आरामात जाऊ शकतो. इथूनच जवळ राजोडी बीच आहे, कळंब बीच आहे. मग हे सगळं दर्शन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि दादा इथे काय काय कार्यक्रम ह्या ठिकाणी कसं आहे की पूर्ण वर्षभर स्वामींचे जे प्रोग्राम आहेत ते सगळे होतात. त्याच्यानंतर नामस्मरण किंवा तुम्ही पारायण करायचं असेल तर आम्ही येथे लोकांची सोय करतो. त्यानंतर पूर्ण वर्षभर अंगारकी, चतुर्थी, त्याचं संकष्टी ह्या दिवशी आपण महाप्रसाद भंडारा देत असतो. दर गुरुवारी मंदिरातर्फे भंडारा असतो आणि त्याच्यात लोक सहभागी होतात. आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आज 56 भोगचा प्रसाद आज लोकांच्या मार्फत दिला गेला. प्रत्येकाने एक आयटम प्रत्येकाच्या मार्फत दिलाय आणि असाच प्रोग्राम आम्ही येणाऱ्या 1 तारखेला करणार आहोत. ज्या भक्तांना भाग घ्यायचा आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून, म्हणजे माझा नंबर आहे 9011667788. त्याच्यावर कॉल करून त्यांची नाव नोंदणी करू शकतात आणि या प्रसादामध्ये भाग घ्यायचा. अट एकच राहील की त्यावेळेला तुम्ही प्रसादाच्या वेळी प्रसाद घेऊन तुम्ही इथे आलात पाहिजे. नुसतं प्रसाद तुम्ही मंदिराचे परिसर बघाल तर आम्ही लवकरच भंडाऱ्यासाठी मोठी प्रशस्त हॉल ओपन करत आहोत जो मंदिराला लागूनच आहे आणि तो लवकरच साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही तो भंडारासाठी ओपन करतो. त्याच्या बाजूला गोशाला आहे. मेंढी माऊलीचे आम्ही कोल्हापूर आदमापूर आणलेले आहेत. त्या मेंढी माऊलीचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकतात. या परिसरामध्ये अमरेश्वर महादेवाचं पण मंदिर आहे जे स्वयंभू आहे आणि अंडरग्राऊंड गणपती मंदिर जो इच्छापूर्ती गणपती म्हणून प्रसिद्ध आहे वाघोलीमध्ये, त्याचं अवश्य दर्शन घ्या आणि अवश्य या. तुम्हाला सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळो. श्री स्वामी समर्थ आणि तुमचे फॉलोअर्स भरपूर वाढो. धन्यवाद. श्री स्वतः घेऊ नका, तुम्ही त्या दिवशी या, दर्शनाला या, तर त्याचा आनंद जास्त आहे. श्री स्वामी समर्थ.
इथे अशी सुंदर अशी दिव्यांची रोषणाई असते संध्याकाळी. तर मंडळी तुम्ही बघू शकाल ही अशी एवढी भली मोठी लाईन लागलेली आहे. मंडळी तुम्ही या मंदिरात येऊ शकता नेहमी. दर गुरुवारी इथे छान आरती वगैरे असते. बनी आहे हा क्रिएटर. आम्ही विरारवाले इथे आलेलो आहोत आज खास दत्त जयंतीसाठी. आणि हा प्रसाद. विविध तऱ्हेचे प्लांट्स आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता अगदी फ्री. जर कोणाला हा हॉल पाहिजे असेल तर तो सुद्धा भाड्याने मिळेल. इथे मंदिराची इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिराची सर्व माहिती दिलेली आहे. हे असं आहे, भूमिगत आहे. आता इथे असं खाली उतरायचं एक एक पायऱ्या आणि स्वयंभू गणपतीची मूर्ती दिसेल आपल्याला. स्वयंभू गणपतीची ही अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. इथे मस्त घोडागाडी आहे. हे बघा इथे आहे स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर. आता आपण तिथे जाणार आहोत. अगदी रिलॅक्स होऊन जाऊ शकाल तुम्ही. तिथे भंडाऱ्याची सोय आता त्यांची चालू आहे. आणि हे आहे अमरेश्वर महादेव मंदिर. इथे मस्त लहान मोठे सर्वजण एन्जॉय करू शकतात. भक्ती बरोबरच इथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकाल. खूप छान वाटेल तुम्हाला. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. प्रसाधन गृह देखील आहे इथे. लग्न म्हणजे कार्यक्रम काय करायचा असेल तर तोही आपण इथे करू शकतो. इथे पार्किंगची देखील उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. तुम्ही जर आपल्या स्वतःच्या गाडीने येणार असाल तर अजिबात काळजी करू नका. गाडीसाठी छान व्यवस्थित पार्किंगसाठी जागा आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.